कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोलची मी आणि अप्पी जेवढी काळजी घेते ना तेवढी तुम्ही दोघे घेताय। दाजीबा असं काय नाही, बापानं आधार द्यावा आणि मायनं जीव लावावा, आणि जिथं कमी पडल तिथं बाच्यासाठी आम्ही, हे तर तो मामानं पाळावं। प्रत्येक नात्याची वेगळी मजा आहे बघा दाजीबा। वा दीपक वा, काय बोललायस हा? अरे मामाच्या असण्यानं जे मिळतं ना ते कुणी दिलं तरी मिळत नाही। आणि अहो तुमच्या बरोबर मी पण आहे छोटे सरकारांना प्रेम करायला। आणि वंस अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही कितीही कामात असाल ना तरी आम्ही आहोत छोट्या सरकारांसाठी। हा पण हा अमोल फक्त माझ्यासाठी बाचा नाही बर का, माझा मित्र पण आहे तो। दाजीबा दिदे, तुमच्या कामामुळे खरंच तुम्हाला वेळ नाही मिळत, पण तुम्ही दोघं जिथं कमी पडाल ना तिथं आम्ही आहे की। अरे वा वा वा, असं जोडून राहावा एकमेकांना। अरे कमावलेलीच माणसं अडचणीच्या वेळेला कामाला येतात। हो विनू बाबा। पण तुमचे बाचे सरकार आहेत कुठं आता? अहो जितो आणि शौर्यभर खेळायला गेलाय। बरं आहे का की मी काय म्हणतोय, आजगाव सारखी अमोलच्या मित्रांबरोबर आपण एखादी ट्रिप काढायची का? लय मजा येईल। पण हा ही सगळं अमोलसाठी एक सरप्राईज असेल बरं का, म्हणजे ज्या दिवशी आपण निघू ना त्या दिवशी त्याला सांगायचं। मी लगेच तारीख काढतो। थांब 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 थांब, तारीख काढशील पण आता तुमचा बाचा कुठे आहे ते बघ। त्या टीमच्या वडिलांना फोन करून विचार, नाहीतर तो इकडे येऊन टपकायचा, तुझा सरप्राईज नाही राहायचं। मी फोन करतो लगेच। बघा म्हणजे तुम्ही आला पण होय? हो मामा। काय करत होता नक्की? काय प्लॅनिंग चालू होतं काय? ए कसलं प्लॅनिंग? आम्ही असंच बसलो होतो आपल्या गप्पा मारत। मा अगं नक्की काय झालंय? अरे कुठे काय काय तू सांग की तुझा दिवस कसा गेला आजचा? एक नंबर बाबा, आम्ही खूप मजा केली। म्हणजे अमोल तुझा चांगला दौरा झाला असं म्हण की। बापू अहो खरंच खूप मजा आली, आम्ही भेळ खाल्ली एकदम तिखट झणझणीत। होय, एक काम कर ना अमोल, तू जितू आणि टीनूला एकदा इकडे बोलव, आपण मस्तपैकी फिरायला जाऊ। हा बोलवा बोलवा, सगळी अशी लहान पोरं घरात बोलवा, त्यांचा असा किलबिलाट आला ना की अगदी मजा येते बघा। हा दाजीबा मी पण येणार। अहो मग मी का घरात राहू, मी पण येणार फिरायला। थांबा, अरे मी जितो आणि टीनू सोबत नव्हतो गेलो। एक मिनिट अमोल, तू आत्ताच एका संकटातून वाचलाय। तू कुठे होतास मग, कोणासोबत होतास? यांच्याकडे। अमोल, त्या दोघांना तू इकडे घेऊन आलायस? हो बाबा। मग तूच यांना सांग की इथून निघा म्हणून। बाबा अरे माझे काका आणि काकी आहेत ते। असतील, यांनी जो गुन्हा केलाय ना त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे, आणि असे आपण त्यांना शिक्षा कुठे देतोय? या दोघांना फक्त ह्या घरात प्रवेश नाही। अर्जुन, अरे असं परक्यासारखा नको बोलू रे। स्वप्नील, अरे हो परकेपणा काही एका दिवसात आलेला नाही, कित्येक दिवस रुपालीने इथं राहून तो तुमच्यासाठी उभा केलाय। मामनजी, हो तुम्ही मला मुलगी म्हणता ना, मी तुमची आणि इथल्या सगळ्यांची माफी मागते, आणि पुन्हा माझ्याकडून असं काही होणार नाही असं मी वचन देते तुम्हाला। पण प्लीज प्लीज आम्हाला तुमच्या सोबत राहू द्या। वा रुपालीताई, तुम्ही आता माफी मागाल आणि आम्ही तुम्हाला माफ करू,
एवढं सोपं राहिलं असं वाटतंय तुम्हाला? रुपाली ताई, विसरू नका तुम्ही अमोलच्या जीवाची खेळ केलाय. दीपक, तिच्या चुकांना नाही पाठीशी घालणार मी परत. दादा, चूक नाही, गुन्हा आहे तो, गुन्हा. होय, अरे कसाबाच्या दावणीला बांधावं तसं रुपालीनं अख्खं घर मनी मावशीच्या ताब्यात दिलं होतं. आणि तिला माहीत असताना की ती बाई किती पाताळ यंत्री आहे ते. जाऊ दे ना कदा, परत परत त्या गोष्टी नको बोलायला. जाऊ दे. दादा, बहिणी, तुम्ही माझं प्लीज ऐका आणि इथून निघा. नाही बाबा, प्लीज त्यांना जायला नको ना सांगू. अमोल, तू लहान आहेस बाळा, थांब जरा. नाही मा, मला हवेत काका आणि काकी. अमोल बाळा, तुला कळत कसं नाही रे? तू यांची बाजू नको घेऊ. ही ती माणसं आहेत ज्यांनी तुझ्या जीवाची पण पर्वा नाही केली. असं नको ना बोलू दीपक. हे बघा, तुम्ही सगळी जी शिक्षा द्याल ना ती भोगायला मी तयार आहे. बापू, मोना, तुम्ही तरी समजावा ना. रुपाली, अहो काय बोलणार मी, मागच्याच गोष्टी पचवू शकलो नाही अजून. आणि घरातले जे बोलतील ते मला मान्य आहे. अर्जुन, अरे आज अमोल घरी आला ना, थोडा धीर आला होता आम्हाला. तुला माहिती आहे अर्जुन, आज अमोलने रुपालीला मोठी मा आणि मला मोठे बाबा म्हणून हाक मारली. माझ्यावर विश्वास ठेव अर्जुन. रुपालीला एक संधी दे. तिला पश्चाताप झालाय रे. आणि जे झालं त्याचं काय सर? स्वप्नील सर, एवढ्या सहज आम्हाला हे सगळं विसरता नाही येणार. मामा, त्यांना राहू दे नाही तो, प्लीज ऐक ना रे. अर्जुन, मला आणि रुपालीला आपल्या कुटुंबाच्या प्रेमाची ऊब हवी आहे, दुसरं काही नको रे. स्वप्नील सर, प्रेम इतक्या सहज नाही मिळतो. ते आपल्या चांगल्या कर्माने आपल्याला कमवावं लागतं. त्यासाठी एक संधी द्या तिला, ती नक्की तुमचा विश्वास जिंकेल. भाऊजी, हो, मला आणि ह्यांना अमोलच्या प्रेमाची गरज आहे. हो, प्लीज तुम्ही माफ करा ना आम्हाला, प्लीज. बास, मला आता या गोष्टीवर चर्चा नकोय रुपाली. या घरात आता तुम्हाला सध्या तरी जागा नाही. हो सर, उगाच सगळ्यांची मनस्थिती बिघडायला नको. आम्ही कसं तरी या सगळ्यातून सावरतो एकमेकाला. या तुम्ही. स्वप्नील सर, तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा, पण मलाही आता असंच वाटतं की तुम्ही इथे नको राहायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.